तर आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं हर्षजित देशमुख यांनी म्हटलेलं आहे. यशोमती ठाकूर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं देशमुख म्हणालेत. यशोमती ठाकूर यांनी केलेले सर्व आरोप हर्षजित देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. माघार घेतलेली नाही, शेर अभी जिंदा आहे असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे. 15-20 कोटीची चर्चा आमच्याही कानावर आलेली आहे आणि एवढे पैसे येतात कसे आणि एवढे पैसे दिल्या जातात कसे आणि मग सरकार आणि होम मिनिस्ट्री काय करते हे पण बोलावंच लागेल ना. चुकीचं वक्तव्य आहे त्यांचं. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणं हा आरोपच एकदम चुकीचा आहे. त्या अस्वस्थतेमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना हे त्यांना माहीत असताना माझ्याशी चर्चा न करताना मला एक साधा फोन कॉल त्यांनी केला नाही किंवा मला भेटायला आला नाही आणि परस्पर अशा प्रकारचे चुकीचे बिनबुडाचे वक्तव्य ते करत आहे. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. या गोष्टीची आता मला चीन येत आहे की 3 टर्मच्या राहिलेले आमदार, माजी मंत्री, एक सिनियर, याच्यात त्यांना हे समजत नाही आहे की अशा बोलण्याने, अशा वक्तव्यांनी पक्षाची प्रतिमा त्या मलिन करत आहे, माझी प्रतिमा मलिन करत आहे. तर याच्यात तर उलट पक्षी मला हा संशय येतो आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून मला माघार घेण्यास तर त्या प्रवृत्त करत नाही आहे, जेणेकरून समोरच्या पक्षाला याचा फायदा व्हावा. त्याच्यावर ठाम आहे, मी माघार घेतली नाही. शेर अभी भी जिंदा है, शेर अभी भी जिंदा है. मी माघार घेतलेली नाही आहे. हे लोक जर मला अशा प्रकारचे वक्तव्य करून माघार घेण्यास जर प्रवृत्त करत असेल तर मी यांना संदेश देऊ इच्छितो की ताई, मी अजूनही इथे आहे, माझी माघार नाही आहे. डिजिटल माध्यमाच्या थ्रू मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत मी पोहोचत आहे. तब्येतीच्या कारणाने मी जाऊ जरी शकत नसलो तरी माझे फोन कॉल्स, सगळ्यांचे संपर्क जे माझ्या परीने माझ्या तब्येतीतून सांभाळून मी करत आहे. माझे कार्यकर्ते करत आहे, माझ्या कार्यकर्त्यांचे कामं चालू आहे आणि सगळे प्रकार चालू आहे. माझी माघार झालेली नाही आहे, मी माघार घेतलेली नाही आहे. या निघा बाहेर, कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये हे करायची? म्हणजे हे सगळे स्टेटमेंट भाजपला कसा फायदा होईल असे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत आणि हे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे, चीड येण्यासारखी गोष्ट आहे. काय आहे कुवत हे आता सगळेजण बघतायत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी तयारीपूर्वक यावं आणि निवडणूक त्या ठिकाणी लढवावी. निघा बाहेर, निघा बाहेर, हॉस्पिटलमधनं बाहेर निघा आणि या चला. डिजिटलच्या मार्फत प्रचार असतो का?